नमस्ते. झटपट थालीपीठ कसं बनवायचं ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. म्हणजे समजा आता रविवारी सुट्टी आहे तर मग आदल्या दिवशी तयारी करून सकाळी उठल्या उठल्या आपण थालीपीठ करू शकतो किंवा कुठे बाहेर जायचं आहे आणि बाहेरून आल्यानंतर आपल्याला काहीतरी खायचं आहे तर ही तयारी करून ठेवली तरी आपण पटकन थालीपीठ बनवू शकतो. तर ते मी काय केलं आहे ते बघूया. तर चला, थालीपीठासाठी मी कोथिंबीर, मेथी, ओवा, हळद, कांदे, तीळ आणि आलं लसूण हिरवी मिरचीचं तो क्रश करून घेतला आहे आणि ते सगळं आता एकत्र केलेलं आहे. याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि तुम्हाला कुठल्या पाहिजेत म्हणजे गाजर, कोबी पण तुम्ही घालू शकता किंवा सोया चंक्स पण पाण्यात भिजत घालून ते वाटून त्याच्यात टाकू शकता. तर हे मी माझं पाव किलो थालीपीठ घरचं जे थालीपीठ आहे ना ते मी त्याच्यामध्ये घातलं आणि सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि डब्यात भरून मी ते ठेवून दिलं. आता हे मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता आज सकाळी मी ते फ्रीजमधून बाहेर काढलं आणि ताटामध्ये ते ओतून घेतलं आणि आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आधी मीठ टाकायचं नाही कारण मग भाज्यांना त्या पाणी सुटतं. मग आता ते मीठ एकत्र केलं आणि पाण्याने आपण जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं हे थालीपीठाचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आणि भाकरीचं थोडं घट्ट असतं तर हे थोडं नरम आपल्याला करायचं आहे. आता ही ना शेवग्याच्या झाडाच्या फांदी आहे पानांची, तर त्याची ही पानं मी काढून घेतली आहेत म्हणजेच ड्रमस्टिकची. आणि आता हे ना मी पहिलं थालीपीठ थापून घेते. तर शेवग्याच्या पानांची सुद्धा थालीपीठ तुम्ही करू शकता कारण ते खूप हेल्दी आहे, भरपूर कॅल्शियम मिळतं आणि मुलं आपली खात नाहीत तर ह्याच्यात घालून पण तुम्ही ते करू शकता. तर हे मी पहिलं थालीपीठ घातलं तव्यावरती आणि ते टाकल्यानंतर ना त्याच्यावरती पाणी शिंपडा आणि झाकून ठेवा म्हणजे आतल्या भाज्या शिजू शकतात. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त भाज्या घातल्या तर त्या मस्त त्याला वाफ येईल आणि मग साईडने तेल सोडून आपण हे असं थालीपीठ भाजून घेऊ शकतो. हे बघा किती एक साईड त्याची मस्त अशी भाजलेली आहे. तर हे आतमध्ये सगळ्या मिक्स केलेल्या ह्या भाज्यांचं हे थालीपीठ आहे. तर हे मी थालीपीठ असं काढून घेतलं आणि दुसरं जे थालीपीठ मी बनवणार आहे ना तर ते सेम तसंच आहे, फक्त वरून मी काय केलं आहे मेथीची भाजी त्याला वरून अशी पसरवून घेतली आहे. म्हणजे आत पण मेथी आहे आणि वरून पण मेथी आणि असं हे थालीपीठ तयार केलं आहे. आणि तिसरं जे थालीपीठ मी बनवणार आहे ना तर ते सुद्धा मी त्याच्या आतमध्ये मी शेवग्याची पानं त्या एका गोळ्यामध्ये अशी मळून घेणार आहे आतमध्ये. तुम्हाला दाखवते मी पुढे. तर हे बघा हे पण मस्त असं आपलं थालीपीठ भाजलं गेलं आहे. किती सुंदर. तुम्ही याला तूप, बटर किंवा तेल पण लावून भाजू शकता. तर हे आपलं दुसरं थालीपीठ झालं. आणि तिसरं हे जे थालीपीठ आहे ना तर ते हे बघा ही पानं आहेत ना मी त्याच्यामध्ये ती मिक्स करून घेतली आहेत आणि आता ते थापून घेणार आणि त्याला वरून पण ही शेवग्याची पानं लावणार आहेत कारण तो हेल्दी पराठा, खूप हेल्दी असा आपला पराठा होईल आणि तुम्ही जेवढ्या जास्त भाज्या घालाल ना तेवढं जास्त हेल्दी आपला थालीपीठ तयार होऊ शकतं. तर हे बघा किती सुंदर आपलं हे तिसरं सुद्धा थालीपीठ तयार झालेलं आहे. आणि हे बघा हे आपलं पहिलं वालं, नंतर हे वरून मेथी लावलेलं, नंतर हे तिसरं आपण शेवग्याची पानं लावलेलं थालीपीठ आणि हे चौथं आहे ना ते माझ्या लेकाला वरून कांदा लावून आवडतं म्हणून हे कांदा लावलेलं थालीपीठ. आणि अशा प्रकारे मी सुंदर अशी ही थालीपीठं बनवून घेतली आहेत. तर तुम्ही ही युक्ती नक्की वापरा म्हणजे घाईच्या वेळी गोंधळ गडबड होत नाही. तर आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.